प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर धरणे आंदोलन. साताऱ्यात कर्मचारी शिक्षकांची जोरदार निदर्शने. राज्यातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध शासकीय कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी एकत्र येत निदर्शने केली. गेल्या वर्षभरापासून विविध मागण्यांसाठी कर्मचारी शिक्षकांनी शासनाकडे पाठपुरावा केला असून 6 मार्चपासून ते डिसेंबर 2025 पर्यंत धरणे, वॉकआउट, उग्र निदर्शने, शाळा बंद आंदोलन आणि नागपूर येथे साखळी उपोषण अशा विविध आंदोलनात्मक कृती करण्यात आल्या होत्या. साखळी उपोषणावेळी शासनाकडून चर्चेचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तात्काळ कार्यान्वित करणे, 1 मार्च 2024 नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि प्रोव्हिजनल पेन्शन देणे, रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करणे, 3% वाढीव महागाई भत्ता मंजूर करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मी कॉम्रेड वसंत नलावडे, इन्शुरन्स, बँकिंग आणि CITU तर्फे बोलतोय. प्रमुख मागण्या आहेत ज्या 129 कायद्यांच्या 4 कामगार संहिता बनवलेल्या आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत. त्या मालक धार्जिने आहेत, कामगार विरोधी आहेत. नंबर 2, विमा क्षेत्रामध्ये 100% FDI आणायचा जो निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे देशातील घरेलू बचत जी एखाद्या दागिन्याप्रमाणे असते ती परदेशी भांडवलाच्या ताब्यात जाईल, ती रद्द झाली पाहिजे. नंबर 3, आता राष्ट्रीयकृत बँकांची संख्या 27 वरून त्यांनी 12 पर्यंत आणली, ती 4 वर आणायचे. हे जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे. खेडोपाडी या बँका जाणार नाहीत. त्याच पद्धतीने जनरल इन्शुरन्सच्या 4 कंपन्या आहेत आणि एक 5वी GIC री विकण्यासाठी या सरकारने लंडन आणि सिंगापूरमध्ये मेळावे घेतले, त्याला आमचा विरोध आहे. शेवटची मागणी, नवीन जे अमेरिकेबरोबर डील केलेली आहे त्यात शेतकरी, सोयाबीन उत्पादक, ऊस उत्पादक, कापूस उत्पादक, डाळी उत्पादक या सगळ्यांची वाट लागणार आहे, त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे या आंदोलनाला पेन्शन ही नवीन पेन्शन योजना ही इतकी धोक्याची आहे आणि त्याच्यामध्ये ही FDI जी आणलेली आहे हा आकडा समजावून घ्या. $177 बिलियन म्हणजे 15,94,000 कोटी रुपयाचा पेन्शन फंड ह्या FDIमुळे परदेशी भांडवलाच्या ताब्यात जाण्यासारखे आहे. नवीन पेन्शन योजना ही कामगारांना 9,000 आणि 10,000 पेन्शन देते. पेन्शन हा आमचा हक्क आहे, हे सुप्रीम कोर्टाने 1984 रोजी सांगितलेलं आहे, 17 डिसेंबर 1984. आता तो हक्क राहिलेला नाही. हे आम्हाला दयाबुद्धीने पेन्शन नको, सर्वांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे. खरं तर नेहमी केवळ सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरतो असं एकंदरीत चित्र आपण पाहत असतो, परंतु यावेळी केवळ सरकारी आणि निमसरकारी कर्मचारीच उतरला नाही तर या देशातला संपूर्ण कष्टकरी कामगार आता रस्त्यावर उतरला आहे. हा देशातला कष्टकरी कामगार रस्त्यावर का उतरला याचा एक प्रकारे मागोवा, याचा एक विचार या केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या राज्यातला आणि केंद्रातला कर्मचारी कष्टकरी कामगार रस्त्यावर उतरला कारण त्याची गळचेपी करण्याचं धोरण आता सरकारनं सुरू केलेलं आहे. या देशामध्ये ज्या कामगार संहिता आणल्या त्या कामगारांना त्यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेण्यापासून यांना रोखण्याचा एक डाव या सरकारच्या तर्फे केला जातो. त्याच्या विरोधात हा कष्टकरी समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे. कुठल्याही नागरिकाला स्थायी स्वरूपाचा रोजगारच मिळू नये अशा पद्धतीची व्यवस्था सद्यस्थितीमध्ये सरकारने निर्माण केलेली आहे. कारण रस्त्यावर जर कामगार कर्मचारी उतरून द्यायचा नसेल तर त्यांना कायमस्वरूपी अस्थायी ठेवा आणि त्यांना स्थायी रोजगार मिळूनच देऊ नका, अशा पद्धतीचं एक षडयंत्र हे कर्मचाऱ्यांच्या आणि कष्टकरी कामगारांच्या विरोधात जे उभं केलं जातं त्या षडयंत्राला विरोध म्हणून हा कष्टकरी कामगार रस्त्यावर उतरतोय. वेगवेगळे कायदे केले जातात. सध्या भारत आणि अमेरिकेची डील झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकार सुरू झालेला आहे. त्यामुळे केवळ कामगार नाही, केवळ कर्मचारी नाही तर शेतकरी सुद्धा आज संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय. आज देशभरामध्ये 1 दिवसांचा संप यशस्वीरित्या हे कामगार, कर्मचारी, शेतकरी पूर्ण करतील आणि शासनाला आपली ताकद दाखवून देतील एवढा विश्वास या निमित्ताने निश्चितपणे व्यक्त करतो. आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण राष्ट्रीय 11 संघटनांनी पूर्ण संपावर गेलेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात पूर्ण राज्य शासकीय कर्मचारी धरणे आंदोलन सत्याग्रह म्हणून 2 तास प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आहे. त्याचबरोबर बघितलं की संघटनांची गळचेपी करणे,
त्यानंतर सत्तेवर येण्यापूर्वी जी संघटनांना आश्वासनं दिली होती त्या आश्वासनं कुठलंही पालन न करणं, संघटना संपवण्याचा घाट घालणं आणि हे घाट घालत असताना आतूनच कर्मचाऱ्यांच्या आज बघितलं तर सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे, भरती होत नाही, अनुकंपासारखा विषय आहे की त्या अनुकंपाचं पूर्ण केलेलं जात नाही, पेन्शनसारखा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे जो कायद्यानं तरतुदी आहे, मात्र कायदेही तरतूद असताना सुद्धा हे सोडून देणं की त्या कर्मचाऱ्यांच्यात फटाफूट करणं, त्याचबरोबर ह्या सगळ्या मागण्या असताना इतर 18 मागण्या आहेत. मग बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, हे शासकीय डिपार्टमेंट खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे. जे कामगार 44 कामगार कायदे होते ते 4 संहितेत रूपांतर करून ही कामगारांची कवचकुंडळ संपूर्ण काढून घेतलेली आहे. एकंदरीत बघितलं तर कामगार जो वर्ग आहे तो देशेदडीला लावण्याचं शासनाचं धोरण दिसत आहे. इथे जर धोरण शासनाने माघारी घेतलं नाही किंवा कामगार कायद्यात सुधारणा करून कामगार चळवळीकडे दुर्लक्ष करून कामगार खच्चीकरण करण्याचा जर घाट घातला असेल तर ह्या गोष्टीला कुठेतरी शासनाला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आज रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा एक निषेध म्हणून सर्व रस्त्यावर कर्मचारी उतरलेले आहेत आणि याच निषेधात्मक पद्धतीतनंच की शासनाला आम्ही आवाहन करतो की लवकरात लवकर की यापूर्वीसुद्धा वर्षभर अनेक आंदोलन केली, मात्र शासनानं अजूनसुद्धा दुर्लक्षित केलेलं आहे. या आंदोलनाद्वारे जर शासनानं लक्ष दिलं नाही तर पुन्हा एकदा पाठीमागं जसं आपण शासन पूर्ण 7 दिवस ठप्प केलं होतं, बेमुदत संपावर कर्मचारी गेले होतं, ती परत वेळ शासनानं आणू नये, नाहीतर हे पूर्ण कर्मचारी परत बेमुदत संपाला सामोरं जातील.